आता माझ्यासोबत आहे दीपक हुलसुरे. हा तोच कंटेस्टंट आहे ज्यांनी या सीझनचा, या पर्वाचा पहिला परफॉर्मन्स इथे उभं राहून मला सांगितलं होतं की दादा, मला भीती वाटते धर्मेश सरांसमोर पहिल्यांदा जायची, पूजा समोर जायची. मला चिमटा घ्यायला लावला होतास आणि इथून जाऊन तू पहिला परफॉर्मन्स दिला होतास या सीझनचा. त्याच्यानंतर तू अनेक वेळेला स्वतःच्या अंगावर जखमाही झेलल्यास, लागलं सुद्धा, पण तू परफॉर्मन्स उत्तम दिलेस आणि स्वतःला प्रूव्ह केलं. मागच्या आठवड्यात एलिमिनेट झालास. या सगळ्या प्रवासादरम्यान तुला एक नाव मिळालं, डान्सचा लातूर पॅटर्न, बरोबर? तो पॅटर्न परत एकदा सिद्ध करायचा आणि परत एकदा तुला तुझ्या जागेवर जाऊन बसायचंय. काय चालू आहे मनात म्हणजे थोडं नर्वस आहे सर, कारण खूप टफ आहे कॉम्पिटिशन आणि बाकीचे कंटेस्टंट बघितलो मी आता, खूप म्हणजे खूप एवढे तयारीचे आले तर. आणि हा परत मुका भेटत नाही. करेक्ट. कारण हा मुका सुटला तर मग मला परत स्टार्ट पण सुरुवात करावं लागेल. कारण ह्या मोक्याला मी माझा जीव लावतो, मेलो तर मेलो, पण ही मोका सोडणारच नाही. किती पण काय झालं तर 100% मी माझ्या. तू 100% दे, ही आमची इच्छा आहे. सर. कारण ह्या मंचावरती तू घडलास, हे कुटुंब तुझं आहे. हा ना सर. पण शेवटी नियम ते नियम, स्पर्धा ती स्पर्धा. इथे कुणी प्रिय नाही, कुणी अप्रिय नाही, बरोबर? हा ना सर. त्याच्यामुळे नियमांच्या अधीन राहिल्यामुळे तुला बाहेर जायला लागलं. हा ना सर. पण ही शेवटची संधी आहे दीपक. हा सर. मी अक्षरशः मनापासून देवाला प्रार्थना करतो की ती सगळी सकारात्मक एनर्जी तुला भेटावी, उत्तम परफॉर्म करावं आणि या स्पर्धेत तू परत यावं. हा सर. परत आलास तर येणार सर, आलास तर काय. ऑल द व्हेरी बेस्ट दीपक. माझी अशी इच्छा आहे, डान्सचा लातूर पॅटर्न तू परत एकदा सिद्ध करावा. आणि दोस्ता, आपल्या मराठवाड्याची लाज राखगड्या. येस सर, येस सर. राखणार ना? हा नक्की. ऑल द बेस्ट. थँक्यू सर, थँक्यू. माझ्या हातात माईक दे आणि त्या मंचावरती जाऊन तोडफोड परफॉर्मन्स दे. जा. ऑल द बेस्ट. ही तीच जागा आहे जिथे दीपकने मला चिमटा घ्यायला लावला होता. त्याला टेन्शन आलं होतं की मी पहिल्यांदा कसं जाणार आणि या सीझनचा पहिला परफॉर्मन्स कसा देणार. मलाच धडधडतंय. डान्सचा लातूर पॅटर्न सिद्ध होणार की नाही हे आता आपल्याला बघायला मिळेल. त्याचा परफॉर्मन्स सुरू होतोय, बघा. पाय. ना त्याला काही नाव. विचारायचंय, कसा वाटला ह्या परफॉर्मन्स? सर, मी खरं सांगू का, मला मी इतका इमोशनल झालो ना. एकतर आकाश आणि हा जेव्हा या मंचावरती आले ना, काय होतं ना, या प्रत्येकाशी मी इतका जोडला गेलोय ना की यातलं कुणी. धर्मेश सर, मला असं वाटतं त्या टायमाला तुम्ही असं परफॉर्मन्स दिला असता तर तू आउट नसता झाला.
थँक्यू सर, थँक्यू सो मच. मस्त परफॉर्मन्स केला तू. थँक्यू सर. जे मी तुला सांगितलं होतं का चांगला परफॉर्मन्स दे आणि असा परफॉर्मन्स दे का तुला परत तिथं जायचं तसा परफॉर्मन्स दे. तुम्ही दिला. व्हेरी नाईस. थँक्यू सर, Super. थँक्यू सो मच. ग्रेट. पूजा, दीपक, आज इथे तुला परफॉर्म करताना बघून मला नाही माहित कोणाला किती आनंद झालाय, पण मला सगळ्यात जास्त आनंद झालाय तुला परत इथे परफॉर्म करताना बघून. थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच. जीव तोडून नाचलास दीपक, जीव तोडून नाचलास. तू जेव्हा परफॉर्म करत होतास ना संकर्षण, मी अगदीच समजू शकते तुला काय वाटत असेल. मला तो दीपक दिसला जो शेतात प्रॅक्टिस करत होता. आज ना तू ज्या पद्धतीने परफॉर्म केलंस ना दीपक, अगदी असं म्हणतात ना इथून आला परफॉर्मन्स, तुझ्या मनातून आला परफॉर्मन्स. अजून एक, हा रोमॅन्टिक दीपक होता कुठे इतके दिवस? इतके गुड एक्सप्रेशन्स आणि एक एक स्टेप्स, इतका रोमॅन्टिक ऍक्ट केला असता दीपक तू. क्या बात आहे, क्या बात आहे. वेगळा दीपक बघायला मिळाला मला. इथून शिकला ना मग, आता आल्यानंतर थोडं तसं नव्हतं. ग्रेट. थँक्यू सो मच धर्मेश सर, थँक्यू सो मच पूजा. काय मंडळी, मला तुम्हाला सांगायचंय की सगळं महाराष्ट्र पाहतोय की गेले काही आठवडे जगातल्या काही उत्तम कलाकारांची ही एक डान्सची उत्तम स्पर्धा आहे. याच्यातनं कोण विजेता होणार, कोण विजेती होणार माहित नाही. हा प्रत्येकाच्या कष्टाचा, प्रवासाचा आणि नशिबाचा मुद्दा आहे. पण काय आहे की हा प्रवास करताना कुठेतरी ना माणूस म्हणून आम्ही या सगळ्यांशी फार बांधले जातो. मी स्वतः, वाहिनी, परीक्षक, हे प्रोडक्शन हाऊस, आम्ही या सगळ्यांशी जोडले जातो. त्यांना दुःख असेल तर ते आम्हाला त्रास देतं, त्यांचा आनंद आम्हाला आमचा वाटायला लागतो. आणि हे सगळं सांगण्यामागचं कारण असं की आज जगामध्ये एकीकडे परदेशात शिकायला जाणारी मुलं आहेत, पण 2 वेळचं अन्न दीपक मुकेशच्या शिक्षणासाठी मी मंगळसूत्र ठेवली होती घाण. दीपकच्या मनात इच्छा होती की दीपक म्हणत होता माझ्या आईचं सौभाग्याचं लेणं माझ्या शिक्षणासाठी ठेवली. सोनी मराठीनं मला मिळवून दिलेली सोनी मराठीची आभारी आहे, आभारी आहे. येस. दीपक, कधीच स्वतःला एकटं समजू नको, आम्ही सगळे आहोत तुझ्या पाठीशी. हा मॅडम, नक्की. वातावरण थोडंसं भावुक झालेलं आहे, पण शेवटी स्पर्धा आहे. स्पर्धा म्हटल्यानंतर स्पर्धेचे नियम पाळायलाच लागतात आणि आपण सगळे स्पर्धेचे नियम पाळतोय. म्हणूनच तू मागच्या वेळेला एलिमिनेट झाला होतास, कारण मागच्या वेळेसचा परफॉर्मन्स तितका बरा झाला नव्हता, हे तुलाही माहितीये, बरोबर. पण ठीक आहे,
आता बघूया पुढे काय होतंय. सगळ्या परफॉर्मन्सेस नंतर आपल्याला कळेल की आज वाईल्ड कार्ड एंट्री थ्रू कोणते 2 स्पर्धक आपल्याला तिकडे जॉईन होणार. ओके, सो तुला थोडी वाट बघायला लागेल, पण तुर्तास जोरदार टाळ्या वाजूया आपल्या डान्स लातूर पॅटर्न दीपक फुलसुरेसाठी. थँक्यू सो मच. मंडळी, आपल्या घरामधलं वातावरण प्रसन्न राहावं म्हणून आपण घराच्या बाहेर शुभ आणि लाभ लिहितो.